लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे यांची बदनामी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा आज कल्याण कोर्टात जबाब नोंदवला जाणार आहे। 2009 लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे यांच्यात निवडणूक झाली होती। यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवलेला होता। या व्हिडिओमध्ये पोलिसांना घाबरू नका, तुम्ही बिनधास्त मतदान करा असं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं। या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, आनंद परांजपे यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केलेला होता। उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता। मात्र वसंत डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले। व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा वसंत डावखरेंचा आरोप होता। या सगळ्या प्रकरणावर आज सकाळी उद्धव ठाकरे कल्याण कोर्टाच्या सुनावणी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून आपला जबाब नोंदवणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबियांच्या विरोधात सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात काल ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकला असून या प्रकरणातील निर्णय अंतिम ऑर्डरवर ठेवलाय। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह या प्रकरणातील ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेस जनता पार्टीची आज सकाळी 10 वाजता संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सीजेपीच्या भविष्यातील अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील। बैठकीआधी अभिजित दिपके सकाळी 9:30 वाजता माध्यमांशी संवाद साधतील। आज आणि उद्या असे 2 दिवस ही बैठक होणार आहे। अभिजीत ने तो एक पॉइंट रख ही दिया है कि मोदी जी को अपना डिग्री दिखाना चाहिए। वो तो रेडी ही है अपना डिग्री दिखाने के लिए। हम लोग ये भी मांग करते हैं कि पीएम केयर्स का ऑडिट हो जाए पिछले 3 साल का। जो प्राइम मिनिस्टर्स नेशनल रिलीफ फंड है उसका भी ज़रा बता दीजिए, ब्यौरा दे दीजिए। बीजेपी को कहाँ से फंडिंग मिल रही है वो भी बता दीजिए, तो हम लोग भी बता देंगे। कागज़ उनको भी दिखाना पड़ेगा, अगर हमसे भी कागज़ मांगा जा रहा है तो भूलेंगे नहीं। जुलाई 20 को जो बर्बरता हुई है वो कोई नहीं भूल रहा है। हम युवाओं के साथ डट के खड़े हैं, डे 1 से खड़े हैं। जुलाई 20 के पहले भी, जुलाई 20 के दिन भी और जुलाई 20 के बाद भी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे। पक्षाच्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। या पुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त्या बरखास्त करण्यात आल्यात। तर पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्यात चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील। पक्षहित आणि संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी असं आवाहनही शशिकांत शिंदे यांनी केलं आहे। सांगलीच्या मिरज पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापती पदाच्या फेरनिवडीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महायुतीने मिरज पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे आणि त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन केलाय। राष्ट्रवादीचे सदस्य महायुती सोबत राहावेत अशी विनंती त्यांनी सुनेत्रा पवार यांना केली आहे। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पंचायत समिती सदस्यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले। महायुती सोबत राहण्याचे आदेश त्यांनी दिलेत। त्यांच्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होतोय। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे फेरनिवडीत भाजपच्या राणी भोरे यांची सभापतीपदी तर शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली आहे। अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे। दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन पनीर म्हणून विकता येणार नाहीये। या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट्स, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते। मात्र प्रमाणित नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तर अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानं आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढेंचे आभार मानलेत। आपण पाहूयात। या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे
आपल्या लहान लहान बालकांचे. कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स DNA मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.